अध्यक्ष महोदय, यामध्ये उत्तरामध्येच सांगितलंय की पोलीस आयुक्तांनी पत्र पाठवून सदरच्या चौकशा लावलेल्या आहेत। म्हणजे प्राथमिक हे पुराव्यानिशी सिद्ध होतं की त्यात तथ्य आहे। सदरच्या चौकशांमध्ये झालं काय? आपल्याला काही त्यांनी कळवलंय की चौकशांमध्ये काय निष्पन्न झालं? पण सर्रास सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून लुटालूट चालू असते। 1,500, 2,000, 10,000, 8,000 असा पगार देऊन सुरक्षा रक्षकांना नोकऱ्या द्यायच्या, अधिकचा पगार घ्यायचा, तो स्वतःच्या खिशात टाकायचे, हे सर्रास महाराष्ट्रात चालू असतं। यावरती प्रतिबंध लावण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहात का? कारण का कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये जे सगळं चालतं, पूर्ण महाराष्ट्रातली कामगार व्यवस्था उद्ध्वस्त होते। कॉन्ट्रॅक्ट लेबर स्वस्तात पडतं आणि त्याच्यामुळेच ह्या प्रथेला अधिकचा जोर मिळतोय। तो हे सगळं प्रकरण दिसायला सोपं आहे, सुरक्षा रक्षक म्हणजे आपल्या दृष्टीने क्षुल्लक बाब आहे। तो सर्वसामान्यांची गरज चालवण्यासाठी हा आता चांगला रोजगार आहे। तर या रोजगाराला जिवंत ठेवण्यासाठी, त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण काही कायदे करून हे जे गैरकारभार आहेत, गैर म्हणजे जे काही गैरप्रकार चालू आहेत त्याला प्रतिबंध करणार आहात का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय, या प्रश्नाच्या निमित्तानं खरोखर एक मोठा विषय आज सभागृहासमोर आलेला आहे। खरं तर ही जी काही तक्रार झाली होती संबंधित एका सुरक्षा रक्षकाबद्दल झाली होती। कल्याणचे जे डोंबिवलीचे जे पोलीस उपायुक्त आहे यांना जी तक्रार प्राप्त झाली, त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना त्यांनी आदेश दिले। आदेश दिल्यानंतर जे एक सुरक्षा रक्षक आहेत शंकर उत्तेकर, तर त्यांच्या जो पगार दिला गेला नव्हता तो आपण तात्काळ पगार द्यायला लावलेला आहे। त्यामध्ये पहिला पगाराचा हप्ता त्यांना मिळालेला आहे आणि तात्काळ 10-12 दिवसात त्यांना उर्वरित पगार सुद्धा मिळणार आहे। पण या अनुषंगानं मी आज सभागृहाला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या निमित्तानं आज 3-4 यंत्रणा ह्या सुरक्षा रक्षकांना हाताळतात। विशेष करून महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981च्या अंतर्गत बृहन्मुंबई म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र सुरक्षा बल हे गृह विभागाच्या अंतर्गत येते। गृह विभागातर्फेच पसारा कायद्याअंतर्गत जे प्रायव्हेट छोट्या सिक्युरिटी एजन्सी आहे यांना परवाने दिले जातात। माजी सैनिक कल्याण मंडळ मेस्को हे सुद्धा कार्यरत आहे आणि अनोंदणीकृत व विना परवाना कार्यरत करणारे